नमस्कार. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगड आयोजित इतिहास मंथन 2021 आजचे पुष्प 52 नावे. फेसबुकच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व शिवप्रेमींचे मनपूर्वक स्वागत. आज चा विषय जो आहे तो म्हणजे मराठी शिवभूषण. कविराज भूषणांच्या छंदांचा म्हणजे ब्रजभाषेतील छंदांचा पद्यानुवाद करणारे श्री रणजित रमेश हिरलेकर हे शिवभूषण मराठी शिवभूषण हे व्याख्यान घेऊन येणार आहेत. त्यांची ओळख थोडक्यात मी करून देतो. त्यांचं शिक्षण MA इंडॉलॉजी मध्ये झालेलं आहे. मूर्तिशास्त्र व मंदिर स्थापत्य तसेच प्राचीन व मध्ययुगीन इतिहास त्याचे ते अभ्यासक आहेत. कोकण इतिहास परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आहेत ते. कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासावर संशोधन करून श्री क्षेत्र कुणकेश्वर दंतकथेमागील रहस्याचा शोध हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. जे आज जे व्याख्यान होणार आहे कविराज भूषणांचा मराठी शिवभूषण, जो ब्रजभाषेतील ग्रंथ आहे त्याचा मराठी शिवभूषण हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. इतिहास परिषदेमधून संशोधन लेख सादर केलेले आहेत. यात कुणकेश्वर मंदिर, 8व्या शतकातील बौद्ध स्तूप व मध्ययुगीन स्वयंपाकाची दगडी भांडी हे संशोधन विषय उल्लेखनीय आहेत. सध्या देवगडच्या इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करून देवगड तालुका या क्षेत्रात कार्यरत आहेत. देवगड इतिहास संशोधनाचे ते संस्थापक आहेत. आणि कातळ शिल्प जी आहेत म्हणजे कोकणातली जी कातळ शिल्प आहेत त्याच्यावरती त्यांचा अभ्यास चालू आहे. त्याच्यावरती बरंचसं काम ते करत आहेत. आणि इतिहासामध्ये ही जी कातळ शिल्प आहेत त्याचं काय रहस्य आहे ते सर्वांसमक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे श्री रणजित रमेश हिरलेकर आज तुमच्या समोर घेऊन येत आहेत मराठी शिवभूषण. आपण थेट जाऊया त्यांच्या इकडे. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीने इतिहास मंथन 2021 ही जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्या व्याख्यानमालेचे हे 52वे पुष्प आहे. या समितीने येथे व्याख्यान देण्यासाठी मला आमंत्रित केले. यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज माझा विषय आहे मराठी शिवभूषण. कविराज भूषणाने काव्यशास्त्रावरील ग्रंथ लिहिला व त्या ग्रंथाचे नायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच कविभूषणाने श्री गणेशाचे स्तवन करणारा एक छंद लिहिला आहे. तो असा: अथक अपार भव पंथ के चले को श्रम हरण करण बिजनाशे बरमाइये. यह लोक परलोक सफल करण कोक नदश चरण हिये आनिके जुड़ाइये. अलिकुल कलित कपोलो ध्याय ललित आनंद रूप सरितमो भूषण अनाइये. पापतरु भंजन बिगड़ गंजन भगत मनरंजन द्विरद मुख गाइये. भगत मनरंजन द्विरद मुख गाइये. या छंदात भूषण असं म्हणतो: विकट अपार भव पथिक जनांचे श्रम परिहार करी शृप करणतो. यह परलोक हा सुफल शीतल करी चरण तयांचे हृदयी धरितो. भ्रमर गुंजनी गंडस्थळी मद स्त्रवत दिसे आनंद कंदतो. पाहुणी सुंदर रूप मनोहर पुण्य नदीत अनिवार डुंबतो. विघ्न दुर्ग उद्ध्वस्त करीत तो पाप वृक्ष उपटीत समूळतो. भक्तांचे प्रिय करी गजानन गजमुखते मी वंदन करीतो. गजमुखते मी वंदन करीतो. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाचे स्तवन करणे, त्याला वंदन करणे ही आपली प्राचीन परंपरा आहे. आपले प्राचीन सर्व ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाला वंदन केलेलं पाहायला मिळतं. त्या परंपरेचं पालन करत कविभूषणाने हा श्री गणेशाचे स्तवन करणारा छंद लिहिला आहे. कविभूषणाचं काव्य मला सर्वप्रथम कधी भेटलं, कधी मी त्याचं काव्याच्या ओळी वाचल्या याचा विचार केला तर 1987 साली दहिसरला रेल्वे स्टेशनवर मी उभा होतो आणि तिथे दुर्गादास या नावाचा केरळियन संघस्वयंसेवक याने मला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं कार्ड, पॉकेट कार्ड भेट म्हणून दिलं. आणि त्याच्यात 2 ओळी लिहिलेल्या होत्या: काशी की कला गई मथुरा मशीद भई, अगर शिवराय न होते तो सुन्नत होती सबकी. त्या ओळी वाचून मला आश्चर्य वाटलं. हे कोणीतरी आधुनिक एखाद्या हिंदुत्ववादी कवीने लिहिलेलं काव्य असावं. हा कोण आहे कवी याची चौकशी मी त्यावेळी दुर्गादासकडे केलेली मला आठवते. त्यानंतर अनेकांकडे मी कविभूषणाविषयी विचारलं, माझ्या मित्रांकडे चौकशी केली, पण मला कविभूषण कोण हे सांगणारं कोणी भेटलं नाही. पुढे बाबासाहेब पुरंदरेच्या व्याख्यानमालेतून कविराज भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन असणारा रायगडावरचा राजसभेतील एक राजकवी होता हे वाचून ऐकून मला आश्चर्यच वाटलं. आणि कविभूषणाचे हे काव्यग्रंथ मुळातून वाचण्याची ओढ मला त्याचवेळी निर्माण झाली.
अनेक ग्रंथांमधून ग्रंथालयातून मी कविभूषणाचं काव्य मिळतंय का, त्याचा ग्रंथ सापडतोय का याचा शोध घेतला. पण जवळजवळ 25-30 वर्ष मला कविभूषणाचा ग्रंथ कुठेही मिळाला नाही. पुढे 2015 साली आमच्या गावात इंटरनेटची सेवा सुरू झाली. मी ग्रामीण भागात राहतो. आमच्या भागात इंटरनेटची सेवा 2015 सालपर्यंत नव्हती. आणि मग एका फेसबुक पेजवर मला कविभूषणाचे काही छंद आढळले. शिवभूषण या नावाचं पेज हितेश कठारे या तरुण मुलाने सुरू केलेलं होतं आणि त्याच्यावर सुंदर चित्र प्रदर्शित करून भूषणाचे काही छंद, त्याचा अर्थ प्रतिदिन तो टाकीत असे. आणि त्यातून मला कविभूषणाचे छंद वाचायला मिळायला लागले. स्वाभाविकपणे मी त्याचं मराठीत अनुवाद करू लागलो. मुळात मी कवी असल्यामुळे ते छंद मला आवडल्यामुळे मी त्याचा अनुवाद करायला सुरुवात केली. पण त्याच्याही आधी एक 7-8 वर्षापूर्वीची घटना मला आठवते. त्यावेळी टीव्हीवर शिवाजी महाराजांवर एक मालिका सुरू होती आणि त्या मालिकेचं टायटल सॉन्ग होतं इंद्रजिबी जंबपर या छंदाने सुरू होत होतं. हे टायटल सॉन्ग त्यावेळेच्या तरुणांना फार आवडलं होतं. अनेकांच्या मोबाईलमध्ये टून म्हणून ते वाजत होतं. त्यावेळी मी साप्ताहिक अनुग्रहाचा संपादक होतो. त्या छंदाचं सर्वप्रथम मी मराठी पद्यानुवाद केला, मराठी कवितेत रूपांतर केलं. त्यावेळी साप्ताहिक अनुग्रहाचा अग्रलेखच मी या छंदावर आधारित लिहिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित लिहिला होता. आणि त्यामध्ये पहिल्यांदा मी हा छंद मराठीमध्ये सादर केला होता. आणि लोकांकडून खूप प्रतिसाद त्या छंदाला, मला प्रोत्साहन पण काही पत्रं आली होती, काही जणांचे फोन आले होते. त्यामुळे कविभूषणाचं काव्य हे लोकांना आवडतंय, कळतंय, पण कळत नाहीये. कविभूषणाचे 2 छंद महाराष्ट्राला परिचित आहेत. ते लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिल्यामुळे. ते 2 छंद आपण ऐकतो, ते ऐकताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो, आपले भाव स्फुरण पावायला लागतात. पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजतो का, तर नाही समजत. आणि त्यामुळे हे छंद कुठेतरी मराठीमध्ये अनुवादित करायला हवेत, तर ते मराठी माणसापर्यंत पोहोचतील. कारण मुळात ब्रजभाषा ही फार जुनी भाषा आहे. आज त्यातलं काही आपल्याला मराठी जणांना कळत नाही. पण उत्तर भारतात आलेल्या कवीने, तत्कालीन कवीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय लिहून ठेवलंय हे लोकांपर्यंत पोचायला हवं. या तळमळीने मी या छंदांचा मराठीमध्ये पद्यानुवाद केला. कविभूषणाचा हा जो छंद आहे इंद्रजिबी जंबपर, हा छंद छत्रपती शिवाजी महाराजांना फार आवडला होता आणि त्यांनी तो कविभूषणाला पुन्हा पुन्हा म्हणायला लावल्याची दंतकथा आपल्याला ऐकायला मिळते. तो छंद असा आहे. इंद्रजिबी जंबपर बाळव जो अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पौंडबारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस बाहपर रामद्विज राज है दावा द्रुमदंड पर चीतामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर कांडजिमी कंस पर यो मलिंच बंश पर शेर शिव राज है यो मलिंच बंश पर शेर शिव राज है. या छंदात भूषण म्हणतो, जंभासुर दैत्यांवर इंद्रवज्र फेकतो, सिंधू सागरात आग वडवाग लवकतो, गंभीर रावणा पुढे राम उभा ठाकतो, तोरकांवर शिवराजा खडग तसा घालतो, तोरकांवर शिवराजा खडग तसा घालतो, मेघ जाती पळत पळत प्रगटताच वायुतो, जितेंद्रिय शंकरास तुच्छ मदन बाणतो, शतशत बाहूस तोडी परशूने रामतो, तुर्क हसबी मोगलांस तैसा शिव तोडतो, तुर्क हसबी मोगलांस तैसा शिव तोडतो, पेट ताक्षणी गरी वनास खात अग्नितो, हरणांच्या कळपावरी चित्ता झेपावतो, शिव तसा हत्तीचे गंडस्थळ फोडतो, सम्रांगणी शिवराजा वीर तसा शोभतो, सम्रांगणी शिवराजा वीर तसा शोभतो, तेज पाहुनी घनांधकार नष्ट पावतो, कृष्ण चिंतनात कंस मरणरोज भोगतो, महमदीय वंशाला काळ तसा भासतो, सिंहासम छत्रपती शिवराजा शोभतो, सिंहासम छत्रपती शिवराजा शोभतो. अत्यंत तेजस्वी असणारा छंद, अंगावर काटा उभा करणारा छंद. या छंदात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पौराणिक महापुरुषांशी सांगड घालत छत्रपती कविराज भूषणाने वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जंबासुरावर जसा इंद्र आपलं वज्र फेकतो, सिंधू सागरात वडवाणल आग जसं पेटवतो, गंभीर रावणापुढे राम जसा उभा राहतो, तसा हा शिवराजा तुर्कांवर खडग घालतो. मेघ प्रगट होताच वायू प्रगट होताच मेघ जसे पळून जातात, जितेंद्रिय शंकराला मदनाचा बाण जसा तुच्छ वाटतो आणि सहस्त्रद्रोणाचे शतशत बाहू परशुराम जसा सणार्धात तोडतो, त्याप्रमाणे लक्षावधी तुर्क अरब हसबी मोगल चालून आले, त्यांना शिवाजी महाराजांना तोडले. अग्नी पेटताच अरण्य जसं जळून खाक होतं, चित्ता जसा हरणांच्या कळपावर झेपावतो, शिव जसा हत्तीचे गंडस्थळ फोडतो,
त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रणांगणावर शोभून दिसतात. तेज प्रगट झाल्यानंतर घणांधकार जसा क्षणात नष्ट होतो आणि कृष्णाचं चिंतन करून कंस जसा रोज नित्य मरण भोगतो, तसाच हा मोहम्मदीय वंशाला काळ भासणारा शिवासम छत्रपती शिवाजी महाराज शोभून दिसतात. असं अत्यंत ओजस्वी तेजस्वी असं वर्णन या छंदामध्ये कवी भूषणाने केलं आहे. लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला फार सुंदर संगीत दिलं आहे, आवाज दिला आहे आणि त्यामुळे हा छंद महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पण त्याचा अर्थ समजून घेऊन जर आपण तो छंद म्हटला तर किती बहार येईल. कवी भूषणाने आपल्या काव्यामध्ये वारंवार अफजल खान वधाचा प्रसंगाचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. अफजल खान ज्यावेळी महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळी स्वराज्य अत्यंत छोटं चिमुकलं होतं, काही हजाराच्या आसपास सैन्य होतं असेल. आणि त्यावेळी जर अफजल खानाचा नायनाट करण्यात महाराज यशस्वी झाले नसते तर स्वराज्य नक्कीच नामशेष झालं असतं. असं अत्यंत बिकट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी यश मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रसंगाचं वर्णन करताना कविभूषण म्हणतो, शिव तरी जाणे बिन जावली जंगल भेटी, हटी गज ऐजलू पठाई करी भटक्यो, भूषण भणत देखी भंबर भगाने सब, हिम्मती हिये में धरी काहू वैन हटक्यो, साहिक शिवाजी गाजी सरजा समर्थ महा, मदगल अफजल पंजाबल पटक्यो, तापगिर वय करी निकाम निज धाम कही, याकूत माहूत लय अंकुश को सटक्यो. या छंदात भूषण म्हणतो, घनदाट जावळी वनात असते वाघाचे राज्य, कसा पाठवी आदिलशाह तेथे आपला गजराज, पाहुण या गजराज थबकती भले भले खासे, कोणालाही धैर्य नसे अडविण्या त्यास आज, गंडस्थळी घेऊन झेप झणी लोळविले त्यास, पुत्र शहाचा वीर खरा तो सर्जा शिवराज, धरणीला देऊन हादरा कोसळे अब्दुल्ला, माहुत याकुत खान पळे घेऊन अंकुशाला, माहुत याकुत खान पळे घेऊन अंकुशाला. घनदाट जावळीच्या वनात वाघाचंच राज्य असणार आणि तिथे अफजल खानाला पाठवण्याचं धाडस आदिलशहाला कसं काय झालं यावर आश्चर्य कविभूषण व्यक्त करतो. अफजल खानाला त्याने गजराजाची उपमा दिली आहे आणि असा धिप्पाड मस्तवाल गजराज त्याला अडवण्याचा कोणालाही धाडस होत नाही असं वर्णन तो करतो. आणि खरंच आहे, त्यावेळी दक्षिण भारतात अफजल खानाचं फार मोठं प्रस्थ होतं. त्याच्या स्वारी होऊ नये म्हणून लंकेतील राजा देखील थरकापत असे. त्याचा दबदबा होता दक्षिणेत. खुद्द औरंगजेबाला देखील अडकविण्याचं सामर्थ्य अफजल खानाने दाखवून दिलं होतं. आणि अशा अफजल खानाला जावळीच्या वनात बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार मारलं. आणि याचं त्यावेळी माहूत म्हणून याकूत खान आणि अंकुश अशी नावं भूषणाने अतिशय समर्पकपणे या छंदात योजली आहेत. आणि इतिहासाचा त्यावेळेच्या प्रसंगांचं वर्णन वाचलं की आपल्या लक्षात येतं की याकूत खान आणि अंकुश खान हे दोघेही पळून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. इतकं इतिहासाशी प्रामाणिक असणारं लिखाण कविभूषणाचं आपल्याला आढळतं. या प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना देशभर फार मोठी प्रसिद्धी मिळाली. या प्रसंगाचं वर्णन लंडनमध्ये प्रकाशित झालेल्या लंडन टाइम्समध्ये देखील प्रकाशित झालेलं आपल्याला आज पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. औरंगजेबाच्या देखील नजरेत छत्रपती शिवाजी महाराज भरले ते या अफजल खानाच्या प्रसंगानेच. या प्रसंगाने फार मोठी कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मिळवून दिली. भूषण त्याचं वर्णन करताना असं म्हणतो, छाय रही जितही तितही अतिही छबी शिरदी रंग करारी, भूषण शुद्ध सुधांकी शोधनी शोधत दिशी धरी अवोप उज्जारी, यौतम तोम चाबिकै चंद चहुदिशी चांदणी चारू पसारी, जो अफजल ही मारी मही पर कीर्ती श्री शिवराज सुधारी, कीर्ती श्री शिवराज सुधारी. भूषण या छंदात म्हणतो, विजापुराहुनी निघे दैत्य प्रचंड दैत्य खाणतो, विजापुराहुनी निघे प्रचंड दैत्य खाणतो, कर्ण योजना तयास जावळीत आणितो, सर्व सैन्य सह प्रचंड खान बुडवुनी रणी, धवल कीर्ती पसरितो शिवाजी तो शक्तक्षणी, सप्त सिंधू शुभ्र शुभ्र चहूकडे जसा दिसे, दाबुनी तमास शुभ्र चंद्र चांदणे दिसे, चांदण्यात हे प्रशस्त सौद शोभुनी दिसे, तशीच रम्य कीर्ती ही तुलाच शोभुनी दिसे, तशीच रम्य कीर्ती ही तुलाच शोभुनी दिसे. विजापुराहून प्रचंड दैत्य असणारा तो खान निघाला. त्याला अत्यंत कुटिलपणे योजना करून आपल्या मंत्र्यांकडे शिवरायांनी जावळीत खेचून आणलं आणि संपूर्ण सैन्यासह नाहीसा केला. या अफाट यशामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय धवल अशी कीर्ती प्राप्त झाली. आणि ती कीर्ती कशी, तर सप्त सागरात जसं शुभ्र चांदणं पसरलेलं दिसतं, त्या चांदण्यात एखाद्या सुंदर इमारतीचे सौध जसे शोभून दिसतात
तशी ही रम्य चांदण्याप्रमाणे पसरलेली कीर्ती छत्रपती शिवराया तुलाच शोभून दिसते, असं भूषण या छंदामध्ये म्हणतो. तो काळ अत्यंत बिकट होता. जवळजवळ 2-250 वर्ष पारतंत्र्यात आपण खितपत पडलो होतो आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचं राज्य सुरू झालं होतं. औरंगजेबाची तुलना त्यावेळी कुंभकर्णाशी केली जात असे. भूषण आपल्या छंदात म्हणतो, कुंभकर्ण औरंग अवनी अवतार लेके मथुरा जराई के दुहाई फेरी रपकी खोदी डारे देवी देवलस अनेक सोयी पेखी निज पाणी पैते छोटी माल सबकी भूषण भणत भाजे काशीपती विश्वनाथ और का गनाऊ नामक गिनती में आपकी दिल में डरण लागे चारों वर्ण ताही समय शिवाजी न होतो तो सुनती होती सबकी शिवाजी न होतो तो सुनती होती सबकी. या छंदात भूषण म्हणतो, कुंभकर्ण अवतार कत्तल मांडून सारी कुंभकर्ण अवतार कत्तल मांडून सारी मथुरेत दिन दिन द्वाही फिरविता खोदून टाकिले देव शहर ते शोभिवंत खोदून टाकिले देव शहर ते शोभिवंत लाखो हिंदू तुर्क केले प्रतिकार संपता लाखो हिंदू तुर्क केले प्रतिकार संपता. भूषण म्हणतो पळ काडी काशी विश्वनाथ भूषण म्हणतो पळ काडी काशी विश्वनाथ इतर गणांची काय मोजदाद करता चारी वर्ण पडतील कलमांना माझा आता सुन्नत ही अटळच शिवराज नसता सुन्नत ही अटळच शिवराज नसता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं अत्यंत मार्मिक वर्णन या छंदामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या तऱ्हेचे एकूण 4 छंद भूषणाने लिहिलेले आहेत. औरंगजेब हा कुंभकर्णाचा अवतार आहे आणि त्याने सर्वत्र कत्तल मांडलेली आहे. भूषणाला आपल्या वेदांचा पुराणांचा अत्यंत दांडगा अभ्यास असलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेदातील पुराणातील अनेक कथा त्याला तोंडपाठ आहेत आणि नेमकी योजना तो उपमा देताना करताना आपल्याला पाहायला मिळतो. कुंभकर्ण हा प्रचंड अवाढव्य आकाराबद्दल विख्यात होता आणि त्याने रामाबरोबरच्या युद्धामध्ये सर्वात मोठी कत्तल केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि औरंगजेबाने देखील अशाच तऱ्हेची कत्तल सर्वत्र मांडली होती. हिंदूंचं धर्मांतरण चालवलं होतं. मथुरेमध्ये त्याने दिन इस्लामची द्वाही फिरवली होती आणि ते सगळं शहर, त्या शहरातले देव, छोटी छोटी मंदिरं शोधून काढून त्याने नाहीशी केली. लाखो हिंदूंना पाठवले. अशा तऱ्हेचा हाहाकार उभ्या देशभर सुरू असताना होता. त्याचवेळी काशी विश्वनाथ देखील आपल्या मंदिरातून पळून जाऊन ज्ञानवापी कुपामध्ये जाऊन दडला होता. तर इतर जणांची काय मोजदाद करावी. 4 वर्ण आता नमाज पडायला लागतील अशी वेळ आली होती आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर सगळ्यांची अटळच सुन्नत होती, असं भूषण जे म्हणतो ते अगदीच खरंच असल्याचं आपल्याला ती परिस्थिती पाहताना लक्षात येते. आपल्या पुढील छंदात भूषण म्हणतो, जेथे पहाड भुव मध्य पारावार तीन सुनकै अपार कृपा गेहे सुख फैल है. भूषण म्हणत साहित्याने सर जाके पास आई बेको ओढी उर होसन की येल है. करवान वज्रसो विपच्च करी बेके डर आई के कितेक आए शरण की गैल है. मगवा महिमे आन शिव भय बहिर बाण कोट करी सकल सपच्च किये सैल है. कोट करी सकल सपच्च किये सैल है. या छंदात भूषण म्हणतो, सुखावले विषावले धवल यश तुझे बघून सुखावले विषावले धवल यश तुझे बघून उंचाळवत उसळलेत सय्य सिंधू गईवरून. पंखविहीन करशील तू वज्र खडग उपसुनी शरणगिरी या वयास आतुरले धावनी. महिवरी तेजस्वी इंद्र दुर्ग बांधिले तुम्ही पर्वत शिखरांस जणू पंख लाविले तुम्ही पर्वत शिखरांस जणू पंख लाविले तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे धवल यश बघून सह्याद्री आणि सिंधू सप्तसागर एक गहीवरून उसळले आहेत, उंचावले आहेत, असं भूषण या छंदामध्ये म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून त्यांना सगळे गिरी पर्वत धावत सुटले त्यांच्याकडे शरण येण्यासाठी. कारण त्यांचे पंख हा इंद्राप्रमाणे असणारा शिवराय छाटून टाकेल असं भय त्यांना वाटतंय. वेदांमध्ये एक कथा आढळते की सर्व पर्वतांना पूर्वी पंख होते आणि हे पर्वत केव्हाही मनाला वाटेल तसे उडत असत आणि कुठेही जाऊन बसत असत. ज्यावेळी ते जमिनीवर बसत असत त्यावेळी त्याच्या खालची सृष्टी, प्राणी सगळे चिरून नाहीसे होत असत आणि त्यावेळी इंद्राने त्यांचे पंख छाटले अशी कथा वेदांमध्ये आढळते. आणि त्या कथेचं अचूक उपमा भूषणाने या छंदामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळते. महाराजांनी तर त्या पर्वत शिखरांना किल्ले बांधून नवीन पंख लावलेत असं भूषण म्हणतो. म्हणजे इंद्राने ह्या दुर्गांचे पंख छाटले पण छत्रपती शिवरायांनी त्यांना पुन्हा ते पंख बहाल केले असं भूषण या छंदामध्ये आपल्याला म्हणताना दिसतो. पुढील छंदात भूषण म्हणतो,
पैज प्रतिपाल भूमि भार को हमाल चहो चक्क को कमाल भयो दंडत जिहान को साहन को साल भयो ज्वारी को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल शिव राज भुव पाल तुओ हाथ को विशाल भयो भूषण बखान को तेरो कर वाल भयो दक्षिण को ढाल भयो हिंद को दिवाल भयो काल तुर कान को हिंद को दिवाल भयो काल तुर कान को. या छंदात भूषण असं म्हणतो, इच्छित ते साध्य करीत पृथ्वीचा भाल धरित अंमल चारी दिशात शासन जगतास हे. इच्छित ते साध्य करीत पृथ्वीचा भार धरित अंमल चारी दिशात शासन जगतास हे. औरंग हृदयात शल्य जावळी जव्हार भिल्ल कंठी नरमुंड माल्य शंभूला प्रिय हे. संगीत रसराज तुम्ही राजे वनराज तुम्ही भुजा सामर्थ तुम्ही वर्णिल रे कोण हे. तुमची तलवार हीच दक्षिणेस ढाल हीच हिंदू संरक्षणार्थ तुर्कांना काळ हे. हिंदू संरक्षणार्थ तुर्कांना काळ हे. इच्छित ते साध्य करणार, आपल्या मनात जे जे येईल ते साध्य करणारे शिवराय संपूर्ण पृथ्वीचा भार आपल्या शिरावर धारण करतात. आपला अंमल चारी दिशांना बसवतात आणि आपलं शासन या जगाला बहाल करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या हृदयात जळतशल्य होऊन राहिले आहेत. जावळी जव्हार भिल्ल अशा अनेक राजांना जिंकून घेऊन त्यांनी आपल्या सोबत आणलं आहे. अनेक शत्रूंचे नरमुंडरूपी माळा आपल्या गळ्यात धारण केल्यामुळे महादेव शंकराला ते लोकप्रिय झाले आहेत. संगीतातील रसराज असे शिवाजी महाराज आहेत, कारण वीररस हा संगीताचा रसराज आहे असं भूषण म्हणतो. राजे तुम्ही वनराज आहात, प्रत्यक्ष सिंह आहात. तुमच्या भुजांचं सामर्थ्य कोण बरं वर्णन करू शकेल. तुमची तलवार हीच दक्षिणेला ढाल आहे. यातून दक्षिणेचं संरक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत एकमेव असं भूषण दाखवून देतो. आणि हिंदूच्या संरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तुर्कांचा काळ झाला आहे अशी असं वर्णन भूषण येथे करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या शाहिस्तेखानाचं वर्णन भूषणाने देखील काही छंदांमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. एका छंदात तो म्हणतो, दक्षिण को दाबी करी बैठो आन शाहिस्तखा पुनाम ही दुनागही जोर करवार को. हिंदुआन खंब गणपति दलथंब भने भूषण भिरैया कियो सुजस अपार को. मनसबदार चौकीदारन गंजाए महलन में मचाए महाभारत सो भार को. तो सो शिवाजी जिहिस 200 आदमी सो जित्यो जंग सरदार 100,000 असवार को. या छंदात भूषण म्हणतो, साहिस्ता बसला पुण्यात ठेवणी दक्षिणेवरी दाब. साहिस्ता बसला पुण्यात ठेवणी दक्षिणेवरी दाब. जोर चढे तलवारीस तेव्हा दुप्पट आपोआप. जोर चढे तलवारीस तेव्हा दुप्पट आपोआप. हिंदूंचा आधारस्तंभ गडराज अशा शिवबास. हिंदूंचा आधारस्तंभ गडराज असा शिवबास. प्राप्त जाहले अपार वैभव यशकीर्ती ही खास. चौकीदार मारून शहाचे महालात घुसलात. चौकीदार मारून शहाचे महालात घुसलात. महाभारताचे रणकंदन तिथेच माजविलात. केवळ घेऊन काही माणसे चमत्कार गजविलात. 1 लक्ष त्या अश्वधळाचा धुवा उडविलात. शाहिस्तेखान जेव्हा दक्षिणेवर चालून आला, प्रत्यक्ष पुण्यात घुसून स्वराज्याच्या पोटातच येऊन तो बसला. पण त्यामुळे स्वराज्य दबलं नाही, शिवाजी महाराज दबले नाहीत. उलट त्यांच्या तलवारीला दुप्पट आवेश चढला, दुप्पट जोर चढला असं भूषण म्हणतो. संपूर्ण हिंदूंचा आधारस्तंभ असणारा हा गडराज शिवाजी महाराज, दुर्गराज शिवाजी महाराज यांना यावेळी अपार यश प्राप्त झाल्याचं भूषण सांगतो. शाहिस्तेखानाचे महालातील चौकीदार मारून महालात घुसून त्याने रणकंदन माजवले. केवळ काही माणसे घेऊन जवळजवळ 1 लक्ष सैन्य असलेला शाहिस्तेखानाचा धुवा महाराजांनी उडविला असं भूषण म्हणतो. आणि यानंतर या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय अशी स्थिती प्राप्त झाली. औरंगजेबाने जे थैमान घातलं होतं, जो हिंदूचा संहार मांडला होता, हिंदू धर्माचा विनाश करण्याचं जवळजवळ त्याने योजलं होतं, अशा वेळी त्याच्या विरोधात उभा राहील ठामपणे असा केवळ एकच वीर आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशी कीर्ती महाराजांना यावेळी प्राप्त झाली असं भूषण म्हणतो. भूषण म्हणतो, चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारियो चापी लई दिशी चक्का. भूप धरीन धडे भुवनी भूषण एक अनेक न वारदी नक्का. औरंग साहब साही के नंद लरियो शिव साही बजाय के ढक्का. सिंह की चपेट सहे गजराज, सिंह की सिंह सपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का. गजराज सहे गजराज का धक्का. या शब्दात भूषण म्हणतो, चक्रवर्ती चकता चतुरंग सैन्य पसरतो. धाकाने चौदिशात अंमल निज बसवितो. मगलमस्त गंडस्थळ धक्का झेलिल तो. मस्तवाला ऐरावत सर्जा शिव शोभतो.
धैर्यवान वीर पुरुष राजे रजवाडे ते अलमगीर धाकाने सिंधुपार झाले ते दिल्लीचा वज्रघात झेलील पर एक तो डंके बडवीत उघड सर्जा शिव झुंजतो डंके बडवीत उघड सर्जा शिव झुंजतो. चक्रवर्ती असणारा चकटा, चकटा म्हणजे चबुताई वंशातील चेंगेज खानाच्या वंशातील औरंगजेब असल्यामुळे त्याला चकटा असं म्हणण्यात येतं. असा हा चक्रवर्ती चकटा आपलं चतुरंग सैन्य सर्व देशभर पसरतो आणि आपला अंमल धाकाने सर्वत्र पसरतो. अशावेळी मदमस्त असणाऱ्या मुघल गजराजाला त्याचा धक्का झेलील असा एकमेव मस्तवाला ऐरावत आहे तो म्हणजे सर्जा शिवराय असं भूषण या छंदात म्हणतो. अनेक धैर्यवान वीर पुरुष राजपूत राजे रजवाडे आलमगीराच्या धाकाने पळून गेले आहेत आणि अशावेळी दिल्लीचा वज्रघात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी झेलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी डंके की चोट पर डंके बडवत उघडपणे संघर्ष मांडला आहे असं भूषण यात म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याची गरुडझेप घेऊन आल्यानंतर औरंगजेबाची काय अवस्था झाली याचं अतिशय मार्मिक वर्णन भूषणाने पुढील छंदात केलं आहे. गोसल खानहू मलेख्यो शिवराज शिवसर्जा को हम गोसल खानहू मलेख्यो शिवसर्जा को हम तौ देत औरंग निज ढहे धाम कित खम निज ढहे धाम कित खम. या छंदात भूषण असं म्हणतो. लखलख लिहिती वीज अशी शिव तेजामुळे प्रखर लखलख लिहिती वीज अशी शिव तेजामुळे प्रखर औरंगी दरबार खिळखिळा झाला तो सत्वर पडू लागल्या इमारतीला देहू पायी आधार औरंग आपल्या अब्रूपुरती असा उभा लाचार औरंग आपल्या अब्रूपुरती असा उभा लाचार. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून निसटल्यामुळे आणि तिथे त्यांनी जो काही पराक्रम गाजवला जो काही स्वाभिमान दाखवला त्यामुळे औरंगजेबाची अतिशय दारुण अवस्था झाली. जणू काही औरंगजेबाच्या दरबारात एखादी लखलखली वीज पडली आणि त्या विजेमुळे सगळा दरबार खिळखिळा झाला असं भूषण म्हणतो. मोगलांच्या साम्राज्यरूपी या इमारतीला हा आपल्या अब्रूमुळे लाचार झालेला औरंगजेब आधार देऊ पाहत उभा आहे असं अतिशय दारुण वर्णन अशी दारुण स्थिती औरंगजेबाची झाली आहे असं भूषण या छंदात वर्णन करतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला पकडले गेले त्यावेळी त्यांचे सगळे शत्रू शांत निवांत झाले होते. आता काही शिवाजी यातून सुटत नाही, आता आपण यातनं मोकळे झालो अशा तऱ्हेने स्वच्छंदपणे फिरणाऱ्या शत्रूंची स्थिती महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर काय झाली याचं वर्णन भूषणाने फार सुरेख केलं आहे. तो म्हणतो. चकित चकत्ता चौकी चौकी उठे बार बार दिल्ली दहसती चिते चाह खरकती है बलक बिलात बिलखात विजापुरपती भिरक फिरंगिन की नारी फरकती है थरथर कापत कुतुबशाही गोळकोंडा हरती हबस भूप भीड़ भड़कती है शिव शिवराज तेरे धौसा की दुकार सुनी केते पाते साहन की छाती थरकती है. या छंदात भूषण असं म्हणतो. चकित जाहली चौकी चौकी दचकून वारंवार चकित जाहली चौकी चौकी दचकून वारंवार दहशत दिल्ली मनात बसली थरथरला दरबार उतरून गेला चेहरा पुरता उदास विजापूरपती बाजारातील स्त्रिया फिरंगी पळत पळत सुटली गोवळकोंडा कुतुबशाहीती ऐकून हादरती पळून जायच्या तयारीत ते हबस जंजिरापती आक्रमणाची तुझ्या तितारी दाही दिशा झडली आक्रमणाची तुझ्या तुतारी दाही दिशा झडली शिवराया त्या पातशहांची छाती धडधडली शिवराया त्या पातशहांची छाती धडधडली. छत्रपती शिवाजी महाराज पळून गेल्यामुळे सगळ्या शत्रुपक्षातील चौक्या दचकून वारंवार पहारा देऊ लागल्या. दिल्लीच्या दरबारात दहशत बसली आहे. सगळा दरबारही थरथरला आहे. विजापूरच्या सुलतानाचा चेहरा उतरून गेलाय. बाजारात फिरणाऱ्या फिरंगी स्त्रिया घाबरून पळत सुटल्या आहेत. त्यांनाही वार्ता लागली आहे की छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले ते केव्हाही आक्रमण करतील. गोवळकोंड्याचा कुतुबशाह देखील घाबरला आहे आणि जंजिराचा सिद्धी पळून जायच्या तयारीत आहे. शिवरायांच्या आक्रमणाची तुतारी चारी दिशाने वाजू लागली आहे आणि पातशाहांची छाती धडधडू लागली आहे असं भूषण या छंदामध्ये म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज लढाईच्या तयारीने ज्यावेळी उभे राहतात त्यावेळी त्याचं वर्णन फार सुंदर रीतीने भूषणाने केलं आहे. तो म्हणतो. शाजी चतुर रंग सैन अंग में उमंग धरी सर रजा शिवाजी जंग जितना चलत है शाजी चतुर रंग सैन अंग में उमंग धरी सर रजा शिवाजी जंग जितना चलत है भूषण भणत नाद बिहद नगार नके भूषण भणत नाद बिहद नगार नके नदी नद मद गैब रन के रलत है नदी नद मद गैब रन के रलत है
आईला फायला खायला फायला खाल्लं कमे गैला गैला गजंड किठायला पाहिलं साईला उल्लसत आहे. तारा सो तारानी धोरी धारा में लगत जे मी थारा पर पारा पारा वार यो हलत आहे. थारा पर पारा पारा वार यो हलत आहे. या छंदात भूषण असं म्हणतो, सजे चतुरंग वीर रंगात तुरंग चढे सर ज्या शिवाजी रण जिंकण असं चालले. सजे चतुरंग वीर रंगात तुरंग चढे सर ज्या शिवाजी रण जिंकण असं चालले. भूषण म्हणे की नाद नगाऱ्याचा भयकारी. भूषण म्हणे की नाद नगाऱ्याचा भयकारी. नदी नद जली मद मिसळत चालले. कोलाहल फैलावत खळबळे गल्ली गल्ली गज पावलाने पाणी उसळत चालले. समर भूमीत सिंधू पाऱ्यासम हलतो हा. समर भूमीत सिंधू पाऱ्यासम हलतो हा. रवी तेज धुळीत हे पुर ते झाकळले. रवी तेज धुळीत हे पुर ते झाकळले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चतुरंग सैन्यासह तुरंगावर म्हणजे घोड्यावर ज्यावेळी स्वार होतात, सध्या शिवाजी महाराज रणांगण जिंकण्यासाठी ज्यावेळी निघतात, त्याचं अतिशय बहारीचं वर्णन भूषणाने या छंदात केलं आहे. भूषण म्हणतो त्याच्या नगाराचा नाद अतिशय भयकारी आहे आणि त्यांच्या घोड्याच्या टापांनी नद्यांमध्ये धूळ धूळ भरत चालली आहे. हत्तीच्या मस्तकावरील मध सांडल्यामुळे नदीचं जल आणि मध एकत्रित होत आहे. सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाणी उसळत चाललं आहे. जणू समरभूमीत जसा पारा हेलकावतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य भासत आहे आणि साक्षात सूर्याचं तेज या असंख्य अश्व हत्ती यांच्या धुळीने माखून गेल्यामुळे सूर्य देखील दिसेनासा झाला आहे, असं वर्णन भूषण या छंदात करतो. या छंदात पुढे देखील आणखीन एक छंद भूषण महाराजांच्या वीररसाचं वर्णन करताना म्हणतो, पाने फहर आणि गहर आणि घंटा गज नके. पाने फहर आणि गहर आणि घंटा गज नके. नाही ठहर आणि राहू राणे देश देशके. नग बहर आणि ग्राम नगर पाराणे सुनी बाजत निशाने शिव राजू नरेशके. हाती नके हौदा उकसाने कुंभ कुंज रके. भौनको भजाने अली छुटे लटके सके. दल के दरारे नते कमट करारे फुटे. केरा के शिपाते बिहराने फनसे शके. केरा के ते पासे बिहराने फनसे शके. या छंदात भूषण असं म्हणतो, झेंडे फड फडताचं गज घाट वाजताचं. झेंडे फड फडताचं गज घाट वाजताचं. रावर आणि पळ काढतात देशोदेशीचे. रावर आणि पळ काढतात देशोदेशीचे. गिरीकडे ढासळले गाव पुरे ओस झाले. गिरीकडे ढासळले गाव पुरे ओस झाले. नगारे हे वाजतात ऐकून शिवाजीचे. नगारे हे वाजतात ऐकून शिवाजीचे. हत्ती हौत झाले सैल भुंगे पळतात पैल. अरे स्त्रिया सैर भैर नाही भान केसांचे. दळ भार दणक्याने कासवाची पाट फुटे. दळ भार दणक्याने कासवाची पाट फुटे. शेष पान फाटले की जसे पान केळीचे. शेष पान फाटले की जसे पान केळीचे. झेंडे फडफडायला लागताच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील हत्तींच्या घंटा वाजायला लागताच देशोदेशीचे राव राणे पळच काढतात. महाराजांच्या नगाऱ्यामुळे गिरीकडे ढासळत आहेत त्याच्या आवाजाने आणि गावं देखील ओस पडतायत. ते येत आहेत असं म्हटल्यानंतरच गावं ओस पडतायत. हत्तीवरचे हौदे शत्रू पक्षातील हत्तीवरचे हौदे देखील सैल होतात, कारण तेही घाबरून सुटतात आणि त्यांच्या मस्तकातील भुंगे देखील विस्कळीत होतात. शत्रूच्या स्त्रिया देखील पळ काढतात, त्यांना त्यांच्या केसाचंही भान राहत नाही. असा दरारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आक्रमणाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं विशाल दळभार आहे की या पृथ्वीला पाठीवर घेणाऱ्या कासवाची पाठ देखील त्या वजनाने फुटते आणि पृथ्वीवर असं म्हटलं जातं की शेषाच्या मस्तकावर पृथ्वी विराजमान आहे. त्या शेषनागाच्या फण्याचे देखील अशी अवस्था झाली आहे की जशी वाऱ्याच्या वेगाने केळीचं पान फाटून जातं, केळीच्या पानाचे जसे तुकडे तुकडे होतात, तशी शेषनागाच्या फण्याची अवस्था झाली आहे, असं वर्णन या छंदात भूषण करताना आपल्याला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आक्रमणाला बाहेर पडतात त्यावेळी कैलासावरील शिवगणांना देखील फार आनंद होतो, असं वर्णन भूषणाने पुढील छंदात केलं आहे. भूषण म्हणतो, प्रेतणी पिशाचरू निशाचर निशाचरू होऊ. मिली मिली आपुसमे गावत बधाई है. भैरवभूत प्रेत भोरी भूगधर भयंकर से. जुत्त जुत्त जोगिनी जमाती जोरी आई है. किलकी किलकी काही कुतूहल करती काली. किलकी किलकी काही कुतूहल करती काली. डिम डिम डमरू दिगंबर बजाई है. शिवा पूछे शिवासो समाजो आजू कहा चली. शिवा पूछे शिवासो समाजो आजू कहा चली. काहू पे शिवा नरेश भ्रुकटी चढ़ाई है. काहू पे शिवा नरेश भ्रुकटी चढ़ाई है. या छंदात भूषण असं म्हणतो, प्रेत पिशाच निशाचर राक्षस एकत्रित जमुनी गाती. प्रेत पिशाच निशाचर राक्षस एकत्रित जमुनी गाती. शिवगण भैरव प्रचंड हे धुड.
भूत प्रेत योगिनी जमती कुतूहल करुणी काली पुसते कलकल करुणी काली पुसते शिवही डमरू वाजवती आज शिवाची वक्र जाहली भोई कुणा शत्रूवरती आज शिवाची वक्र जाहली भोई कुणा शत्रूवरती. छत्रपती शिवाजी महाराज रणांगणावर निघाले आहेत आणि कैलास पर्वतावर आनंदाचा कल्लोळ उसळला आहे. भूत प्रेत पिशाच शिवगण जोगिनी अशा अनेक प्रेत योगिनी प्रेत पिशाच आनंदाने नाचत आहेत, गात आहेत आणि कुठेतरी निघाले आहेत. अशावेळी कुतूहल करून कलकल करीत काली शिवाला विचारते, तर शिवही डमरू आनंदाने वाजवताना दिसत आहेत. ती शिवाला विचारते, काय आज स्वारी कुठे निघाली आहे? तर शिव महादेव सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आज कुणा शत्रूवर भोई वाकडी करून निघाले आहेत. मोठा संहार ते मांडणार आहेत आणि माझ्या शिवगणांना भरपेट मेजवानी मिळणार आहे. अशा तऱ्हेचं वर्णन कविभूषणाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. कविभूषणाच्या काव्यामध्ये असे अनेक चमत्कारिक कथाप्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत अलौकिक असं वर्णन पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर अशा तऱ्हेचं सुंदर वर्णन केलेलं अप्रतिम छंद लिहिलेले अन्य कुठेच आपल्याला आढळत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध कसं होतं, ते कसं घनघोर होतं, याचं वर्णन भूषणाने एका छंदामध्ये फार सुंदर करून ठेवलं आहे. भूषण म्हणतो, छोटत कमान बाण बंद करू कोक बाण छोटत कमान बाण बंद करू कोक बाण मुश्किल होत मुर चान हो की ओट में ताही समय शिवराज हुकुम कै हल्ला कियो ताही समय शिवराज हुकुम कै हल्ला कियो गावा बांधी द्वेषी ने पे बीरन में जोट में भूषण बनत तेरी हिम्मत कहाले कहो भूषण बनत तेरी हिम्मत कहाले कहो किम्मती यहाँ लगी है जाकी भरट जोट में ताव दे मुछन कर गुण पे पाव दे धाव दे हरी मुख कूदे परे कोट में धाव दे हरी मुख कूदे परे कोट में. या छंदात भूषण असं म्हणतो, सुटत कमान तीर बंदुकीचा गोळीबार सुटत कमान तीर बंदुकीचा गोळीबार प्राणहीन वाचे आता आणीबाणीची ही वेळ. अशा वेळी शिवराय ललकारी देती एक वीरसारे झेपावती मिशीला घालीत पिळ तुझ्या हिम्मतीने चढे त्वेषांगे जोश भरे गिरीकडे गड सारे पायाखाली घेती लोळ कचाकच घाव घालतात अरी मुंडावर ढासळल्या बुरुजात आगीचाच उठे लोळ ढासळलेल्या बुरुजात आगीचाच उठे लोळ. या छंदात घनघोर युद्धाचं वर्णन करताना भूषण असं सांगतोय की सगळीकडे बाण धनुष्यातून बाण सटासट सुटतायत, बंदुकीचा गोळीबार होतोय, कुठूनही कुठलाही गोळी येईल, आपला प्राण घेईल, बाण येईल, आपल्या छातीत शिरेल, अशी आणीबाणीची वेळ आलेली आहे. आणि अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज ललकारी देतात, सगळ्यांना आव्हान करतात आणि मराठे त्यांच्या एका ललकारीसरशी या भीषण मृत्यूच्या कल्लोळात उडी घालतात. आपल्या मिशीला पीळ घालीत ते सम्रांगणात उतरतात. छत्रपती शिवाजी महाराज मागे उभं राहून मार्गदर्शन करीत नाहीत, तर प्रत्यक्ष रणकल्लोळात स्वतः अग्रभागी नेतृत्व करत असतात. आणि त्यांची ती हिंमत पाहून महाराजांच्या मावळ्यांना अत्यंत जोश भरतो, द्वेष अंगी संचारतो आणि ते शत्रूवर कचाकच तुटून पडतात, कचाकच घाव घालतात. त्यांच्या त्या रणकल्लोळामुळे मोठमोठे पर्वत, गिरी, कडे, डोंगर, किल्ले त्यांच्या पायाखाली लोळण घालतात आणि ढासळलेल्या बुर्जामध्ये आगीचा लोळ उसळतो. असं अत्यंत प्रलयंकारी असं वर्णन भूषणाने या छंदामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कविभूषण आज हिंदी काव्यामध्ये जर आपल्याला MA करायची असेल, PhD करायची असेल, तर भूषणाचं काव्य आपल्याला अभ्यासावं लागतं. या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक 3-4 महाकवी होऊन गेले आणि हे सर्व महाकवी त्यांनी प्रेमरसावर काव्य लिहून महाकवी ठरलेले आहेत. प्रेमरसावर काव्य लिहिणं हे या काळात महाकवी होण्याचं लक्षण होतं. महाकवी होण्यासाठी प्रेमरस हा एक सोपा मार्ग होता. पण भूषणाने मात्र वीररसाचं चयन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं, जणू त्याने प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला सुरुवात केली. आणि तरीही या सर्व महाकवींमध्ये तो महाकवी म्हणून गणला गेला आणि आजही त्याचं काव्य MA PhD करण्यासाठी हिंदी भाषिक अभ्यासताना आपल्याला पाहायला मिळतात. इतका कविभूषण हा नावाजलेला कवी आहे. बरं, कविभूषणाने ब्रजभाषेत छत्रपती शिवाजी महाराजांवर काव्य केलं आणि हे काव्य उत्तर भारतात प्रसारित करण्यासाठी शिवरायांनी भूषणाला पाठवून दिलं. त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करायचं नव्हतं, त्यांची दृष्टी केवळ महाराष्ट्रापुरती नव्हती, तर आसेतू हिमाचल यावत संपूर्ण भारतवर्षातील हिंदूची तीर्थक्षेत्र मुक्त करण्याचं स्वतंत्र
ध्येय त्यांचं होतं. आणि त्यासाठी आज ना उद्या आपल्याला उत्तर भारतात राज्य करायचं आहे, सगळा उत्तर भारत आपल्याला स्वतंत्र करायचं आहे, याचं निश्चितपणे ध्येय शिवरायांकडे होतं. आणि त्यासाठी उत्तर भारतातील जनतेला जागृत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कविभूषणाला पाठवून दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम महाराष्ट्रात घडत होता आणि त्याच्या कहाण्या कानोकानी पसरत संपूर्ण देशभर पसरत होत्या. काही वेळा त्या विपर्यस्त स्वरूपात सर्व भारतात पसरत असत. काही वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाला लुटारूचं स्वरूप हे बातम्या सांगणारे लोक देत असत. पण छत्रपती शिवाजी महाराज नेमकं कशासाठी लढतायत, त्यांचं जीवन ध्येय काय आहे, हे योग्य भाषेत पोहोचवण्याचं काम भूषणाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याची काही उदाहरणं आपण आता पाहू. नेताजी सुभाषचंद्र बोस महाराष्ट्रात ज्यावेळी आले त्यावेळी शिवगडावर गेले होते आणि शिवगडावर चढताना ते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी म्हणत ते शिवगडावर चढले होते. अशा वेळी शिवरायांविषयी इतकी आत्मीयता नेताजी सुभाषचंद्र बोसांमध्ये कशी निर्माण झाली असा प्रश्न मला काही वेळा पडतो. रवींद्रनाथ टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक पद्य लिहिलं आहे, गीत लिहिलं आहे आणि बंगालमध्ये ते फार प्रसिद्ध आहे. बंगालीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी धर्मराज्याची संस्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले असं स्पष्टपणे म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांची देखील एक अशी घटना सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंद भूषणाचे छंद म्हणत होते आणि त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की अरे एका लुटारूचं काय वर्णन गातोस, काय कौतुक सांगतोस. त्यावेळी स्वामी विवेकानंद अत्यंत संतापले आणि आपल्या बंगाली मित्राला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं मर्म सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्वामी विवेकानंदांपर्यंत कविभूषणाचं काव्य पोचलं होतं. भूषणाचं काव्य देशभर सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज महाराष्ट्राला जरी ते अपरिचित असलं, आज महाराष्ट्राला केवळ 2च छंद लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिल्यामुळे माहीत आहे आणि त्या छंदाचाही अर्थ नेमकापणे आपल्याला कळत नाही. आणि यासाठी मी मराठी शिवभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्यामध्ये आपण भूषणाचे छंद समजून उमजून म्हणू शकू, गाऊ शकू, आपल्या पुढच्या पिढ्यांवर संस्कार करू शकू. उत्तर भारतात या तीनही महापुरुषांना स्वातंत्र्य लढ्याच्या काळात शिवाजी महाराज कसे समजले. त्या काळात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यावर इतकं संशोधन झालेलं नव्हतं. जे काही ग्रंथ उपलब्ध होते ते ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेले होते आणि त्यात नेमकं सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. यावेळी स्वातंत्र्य लढ्याचा विषय, धर्मराज्याची संकल्पना, ही जी शिवरायांची ध्येयदृष्टी होती, ही भूषणाने संपूर्ण उत्तर भारतात पसरवलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि भूषणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नेमकं वर्णन, नेमकं सत्य दर्शन संपूर्ण उत्तर भारताला घडून आल्याचं आपल्याला दिसतं. भूषणाने आपलं काम अतिशय चोखपणे बजावलेलं आपल्याला दिसून येतं. 1857च्या लढ्यामध्ये ज्यावेळी क्रांतीचे जागरण संपूर्ण उत्तर भारतात सुरू होतं त्यावेळी एक नाटक हिंदी भाषेमध्ये फार प्रसिद्ध झालं होतं आणि त्या नाटकाने 1857च्या लढ्याला फार मोठं बळ दिलं होतं. या नाटकाची कथा काल्पनिक होती, पण त्या नाटकाने स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मात्र दिलेली आपल्याला पाहायला मिळते. या नाटकात औरंगजेबाची मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करते आहे अशा तऱ्हेची कथा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं सूत्र या नाटकामध्ये सांगितलं होतं. आणि या सूत्रावर आधारित 1857मध्ये हिंदू मुसलमान एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढ्यात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तशा तऱ्हेचं संघटन करण्याचा प्रयत्न त्यावेळी पाहायला मिळतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे 1857च्या काळातच उत्तर भारतात एक लोकनायक म्हणून संस्थापित करण्यात भूषणाचं काव्य यशस्वी ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा तऱ्हेने भूषणाचं काव्य हे अत्यंत अलौकिक आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आपण आधुनिक चष्म्यातून पाहतो, आजच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना पाहतो, आजच्या आधुनिक संदर्भ त्यांना चिकटवून आपण त्यांना आधुनिक ठरवून पाहतो, आपल्या राजकीय विचारांशी त्यांना जोडून पाहतो. आणि त्यामुळे आज 7 आंधळ्यांसारखी आपली अवस्था झाली आहे. जसा 7 आंधळे हत्तीला कधी त्यांनी पाहिलेलं नसतं, ज्याला हत्तीचा पाय मिळतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा, ज्याच्या हाताला हत्तीचं शेपूट लागतं तो म्हणतो हत्ती सापासारखा, ज्याच्या हाताला हत्तीचा काठ लागतो तो म्हणतो हत्ती सुपासारखा. अशी जी अवस्था 7 आंधळ्यांची झाली असेल तशीच आज आपली अवस्था, सगळ्या राजकीय पक्षांची अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांविषयी झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नेमके काय होते, त्यांचं जीवन ध्येय काय होतं, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूषणाला आपलं चरित्र उत्तर भारतात प्रसारित करण्याची आज्ञा दिली, लिहिण्याची आज्ञा दिली, त्यासाठी अलोट धनसंपदा त्याला दिली, त्यामध्ये नेमकं काय चरित्र आहे हे आपण वाचलं पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे होते, ते काय होते, ते सगळं समजून घ्यायचं असेल तर भूषणाचं काव्य हे ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी भूषणाचे मूळ छंद तर आपण वाचले पाहिजेत, पण त्याचबरोबर भूषणाच्या
मराठी छंदांचं वाचन करून आपण आपल्या भावी पिढीवर संस्कार केले पाहिजेत असं मला वाटतं. एवढं बोलून माझं हे व्याख्यान संपवतो. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगड आयोजित इतिहास मंथन 2021. आजचे पुष्प म्हणजेच मराठी शिवभूषण, ज्याचे सादरकर्ते आणि वक्ते श्री रणजित हिरलेकर, मी समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी उत्तम प्रकारे मराठी अनुवाद केलेला, पद्यानुवाद केलेले, त्यांनी पद्यानुवाद केलेला जो मराठी शिवभूषण आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा, यथोचित पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. आणि मला वाटतं आपण हे समकालीन असलेलं हा एक ग्रंथ जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रचला गेला आणि त्याचा प्रचार कविराज भूषणांनी पूर्ण भारतभर केला. आणि आपल्याला ही एक संधी मिळालेली आहे या मराठी शिवभूषणाच्या अंतर्गत या पुस्तकांमध्ये मांडलेले जे मराठीतील भूषणांचे छंद आहेत ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन ग्रंथ हा सर्वांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करूया. म्हणजे जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रगान हे अविरत सुरू राहील. आणि मला वाटतं इतिहास मंथन राज्याभिषेक समितीचं जे काही जे उपक्रम आहेत त्या माध्यमातून आमचा प्रयत्न देखील हाच सुरू असतो की नवीन काहीतरी नवीन पिढीपर्यंत पोचावं आणि त्या माध्यमातून नवी पिढी घडावी या अनुषंगाने आपण ही व्याख्यानमाला आपण रचलेली आहे. पुन्हा एकदा रणजित हिरलेकरांचे मनपूर्वक आभार. पुढचे पुष्प म्हणजे पुष्प 53 हे पुढच्या रविवारी आपण इथे सादर होणार आहे. आणि सांगायला आवडेल, जे सादरकर्ते आहेत, त्याचे वक्ते जे आहेत ते परदेशातून लाईव्ह येणार आहेत. वक्ते आहेत श्री मनोज दानी आणि विषय आहे चित्रांमधून पानिपतचा रणसंग्राम. मी सर्वांना विनंती करेन की रविवारी दिनांक 23/5/2021 रोजी सायंकाळी 7:30 वाजता श्री शिवराज्याभिषेक समितीच्या फेसबुक लाईव्हवरती आवर्जून भेट द्या आणि इतिहास मंथनाच्या या मंथनामध्ये तुम्ही सर्वांनी सामील होऊन नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न आपण करूया. इतिहास मंथन 2021 पुष्प 53. त्याचे वक्ते आहेत मनोज दानी. विषय आहे चित्रांमधून पानिपतचा रणसंग्राम. भेटूया पुढच्या रविवारी सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.